लीला काय होती की जे वृक्ष आहेत, जे पाषाण आहेत, जे पशुपक्षी आहेत, जे जितक्या योनी आहेत, स्थावर जंगम, आपण पहिल्या दिवशी बघितलं ना किती किती लाख आहेत, त्या सगळ्यांना आलिंगन देते ते, कारण ते तिथे बसले होते. राम येणार आहे आणि आम्हाला मुक्ती मिळणार आहे, आम्हाला आत्मा परमात्म्याची भेट होणार आहे आणि मुक्ती मिळणार आहे, म्हणून ते कित्येक वर्षापासून अशा ठिकाणी बसून राहिलेले होते आणि तिथे त्यांनी रामाने त्यांचा उद्धार केलेला आहे, म्हणून ते आलिंगन देत होते. पण बघताना काय वाटतं की पत्नीच्या विरहामध्ये असलेला पती आपल्याला दिसतो, पण हा रघुपती कोण आहे तर असा आहे की त्या लीलेसाठी, म्हणजे त्याच्यासाठी ही लीला केली आणि त्यांचा उद्धार केलेला आहे. असो, तर आता ती त्यांना आशीर्वाद देते, राम वरदायिनी म्हणून तिचं नाव आहे, की रामाला आशीर्वाद देते, तू सगळ्यामध्ये तुला यश मिळेल रावणाला मारण्यात वगैरे. आणि परत येते, परत महादेवांकडे विचारते. महादेव म्हणतात की काय झालं, काय नाही झालं म्हणे. पण ती खोटं बोलते महादेवांबरोबर, काही नाही झालं. पण महादेवांना सगळं कळलेलं असतं की माझ्या गुरूंनी हिला माता म्हटलं आहे, माझ्या देवाने हिला माता म्हटलं आहे, त्यामुळे मी आता हिला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून त्याच वेळी मनातून ते तिचा त्याग करतात महादेव. आणि नेहमी जवळ बसणारी सती, जिला कथा सांगणारे बोलणारे, त्या दिवसापासून सतीमाता समोर बसायला लागलेली आहे. आणि हे तिला कळत होतं की काहीतरी आपल्याकडून झालंय, पण आता त्याला इलाज नव्हता, कारण ते शरीर जोपर्यंत जात नाही, जे शरीर खराब झालंय, ज्या देहाने अशा काही चुका केल्यात, तो देह नष्ट झाल्याशिवाय पुन्हा जन्म घेऊन तिला महादेवांशी लग्न केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून हा देह नष्ट झाला आणि पुढे ती हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून तिने अवतार धारण केला, अशी ही कथा आहे. तर कारणास कारण अशा गोष्टी घडलेल्या असतात. मग आता या सती मातेसाठी, या पार्वती मातेसाठी तुकारामांनी जे काय लिहिलेलं आहे ते थोडंसं मी सांगते तुम्हाला आणि पुढे जाऊया आपण. तुकारामांनी जे अभंगात सांगितलं की हरी आणि हर एका वेलांटीची फरक आहे, एका वेलांटीचा फरक आहे हरी आणि हरमध्ये. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, दोघे सारखे सारखे. एका विभूतीचा गोळा एका कस्तुरीचा टिळा, एका विभूतीचा गोळा एका कस्तुरीचा टिळा, एक गजचर्म व्याघ्रांबर एक भरजरी पितांबर, दोघे सारखे सारखे. एका तुळशीचा हार एका वासुकीचा भार, एका गरुडावरती असे एका नंदीवरती बैसे, एका अर्धांगी पार्वती एका रुक्मिणीचा पती, तुका म्हणे हरिहरा एका वेलांटीचा फेरा, दोघे सारखे सारखे. मला गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता हा झाला धर्म अर्थ काम मोक्ष अशा प्रकारच्या ज्या कथा आहेत. धर्माने अधर्माने वागल्यानंतर कसं होतं ते. आता काम, आता अर्थ म्हणजे काय, पैसा किंवा कमवणं किंवा मागणं किंवा कशासाठी तरी काहीतरी करणं. म्हणजे आपण जे काम करतो, आपण जे जॉब करतो, त्याच्या बदल्यात आपल्याला काही सॅलरी मिळते, हे झालं अर्थ. इथे आता मगाशी आपण पहिल्या दिवशी जे ऐकलं की स्वयंभू मनु आणि शतरूपा यांना 3 मुली आणि 2 पुत्र झाले. त्यातले कोण आहे की एक प्रियव्रत आहे, एक उत्तानपाद राजा आहे. तर उत्तानपाद राजाची कथा आपण आता ऐकणार आहोत. उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या, एक सुरुची एक सुनीती, आणि दोघींनाही एक एक पुत्र होता, पुत्र संतती होती. आता राजाला सुरुची जास्त होती, म्हणजे एक आवडती एक नावडती. याच्यामध्ये कसं असतं की सुरुची ही प्रिय आहे, सुनीती ही आवडती नाही आहे. आणि सुनीतीला जो मुलगा आहे तो आहे ध्रुव. ध्रुव म्हणजे काय, ध्रुव म्हणजे अविनाशी. ध्रुवचा अर्थ अविनाशी, अढळ, जो कधीही ढळत नाही असा. आता याला सुरुची का आवडते, सुरुची आपल्यालाही आवडते. सुरुची याचा अर्थ काय, जिभेला जे चांगलं लागतं ते खाणं. आपल्या जिभेवर नियंत्रण करणं. भक्ती मार्ग करायचा असेल तर जिभेवर नियंत्रण, रसना जिंकली पाहिजे आपल्याला. तर रसना ही आपल्या ताब्यात नसते, म्हणून ती आपल्याला आवडते. छान छान खायला आपल्याला आवडतं, नीतीने राहायला नाही आवडत आपल्याला. सुनीती ही नीतीने राहणारी आहे, धर्माने वागणारी आहे, ती नाही आवडत आहे. याच्यामध्ये हा मॉरल आहे की मनुष्य प्राणी जो आहे त्याला जे चांगलं चांगलं खायला मिळतं ते जास्त आवडतं. जिथे धर्माने आणि नीतीने राहायचं तिकडे तो कानाडोळा करत असतो, हे समजून घ्यायचं. फक्त या राण्यांची नावं अशी आहेत. आता या सुनीतीला ध्रुव बाळ होता, पण असं सांगितलं की सुनीती ही लांब राहत होती.
एकदा उत्तानपाद राजा, आपल्याला ही कथा माहिती आहे, आपण शाळेमध्ये पण ऐकलेली आहे, पण त्यातलं गम्य कळलेलं नाही आपल्याला. आता तो जेव्हा एकदा सिंहासनावर बसलेला असतो तेव्हा असं खेळता खेळता ध्रुवबाळ जातो आणि त्याला वाटतं की उत्तम बसलेला आहे. उत्तम हा सुरुचीचा मुलगा, जो उत्तम नाही आहे. कारण आपल्याला वाटताना खाताना वाटतं की काय वडापाव लागतो मस्त. तर तुम्हाला सगळ्यांना आठवण आली असेल वडापावची, किती सुंदर लागतो, याच्यावर चटणी असेल तर अजून छान लागेल, किंवा जिलेबी आहे किंवा मठ्ठा आहे, जिलेबी मठ्ठा किती छान लागेल. ते उत्तम वाटतं पण ते उत्तम नसतं. म्हणून तिचा पुत्र उत्तम, जो नाही आहे. मग तो एका मांडीवर बसला आणि दुसऱ्या मांडीवर आता ह्याला वाटतं की आपल्या बाबांकडे आपण पण जायचं. लहान आहे तो, 5 वर्षाचा. पुढे बाबा बाबा करत तोही जातोय आणि त्याला घ्यायला असं जातोय तो राजा. तेवढ्यात ती सुरुची त्याला बाजूला ओढते. काय आहे, कुठे चाललायस तू? तिथे तुझी लायकी नाही म्हणे बसायची. तुला तिथे बसायचं असेल ना तर जा, तप कर आणि माझ्या पोटात जन्म घे, माझ्या पोटी जन्म घे, तुला तिथे बसायचं असेल तर. आता हे खरं तर चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे, पण ती सुरुची आहे, ती चुकीचंच बोलणार आहे. आता ह्याला काही कळत नाही, खरं तर लहान बाळ आहे की का कोण ओरडतंय. आता सांगा ना, आपण हे बाळ इथे फिरतंय, याला नुसतंच ओरडलं त्याला भीती वाटेल फक्त, पण काय बोलतात काय नाही असं काही एवढं कळत नाही लहान बाळाला. रडत रडत आपल्या आईकडे जातो आणि आई बोलते, काय रे बाबा काय झालं? तर अगं मला ना ती आई अशी म्हणाली की तिथे नाही बसायचं आणि मग तुला जर तिथे बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घे, असं काहीतरी ती म्हणत होती. काय गं आई, असं याचा अर्थ काय? अरे बरोबर आहे, तिने तप कर सांगितलं ते बरोबर आहे, पण तिच्या पोटी जन्माला यायची गरज नाही आहे. आपल्याला जे हवं आहे ना ते आपण माणसांकडून नाही घ्यायचं. लक्षात घे. बघा, आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय, जे मागायचं भगवंताकडे मागायचं. तुला तप करायचं आहे ना, तू तपश्चर्या कर, विष्णू भगवंताची तपश्चर्या कर, तो तुला देईल जे पाहिजे ते. खरंच देव देतो असा? हो देतो, कारण ती नीती आहे. ती त्याला असं नाही सांगणार, बघतेस मी तिला जाते उद्या विचारतेस तिला पदर खोचून, माझ्या पोराला असं का केलंस, हे की नाही. साधी गावात कशी कोंबडी जरी आमच्या अंगात तुमची आली, अंगणात आली तरी भांडणं होतं. पण ही सुनीतीने राहणारी, ती म्हणते देव सगळं देतो, फक्त आपल्याला तेवढं भक्ती करावी लागते, तेवढं नामस्मरण करावं लागतं. मग मी करू का? हो कर म्हणे. मग कुठे जायचं? जा वनामध्ये. 5 वर्षाच्या पोराला पाठवते ती. मग मी कसं काय नाही, तू जा, तुला भेटेल देव भगवंत. ते जातं की, ते बाळ जातं निघून वनामध्ये. तर ते वनामध्ये निघून जातं आणि जातंय चालतंय. आता कसं असतं की सत्य संकल्पाचा दाता ईश्वर, आपण ऐकतो पहिल्या दिवसापासून. नारद मुनी येतात तिथे, नारायण नारायण. काय रे बाळा कुठे चालला? मला देवाला भेटायचं. का बरं? मग मला ते माझ्या बाबांनी माझ्या मांडीवरून मला बसून नाही दिलं. आता ना कोणीही म्हणजे असं कोणीही जिथे बसू शकणार नाही आणि कोणी मला जिथून उठवू शकणार नाही, असं पद मागायला मी देवाकडे चाललोय. अरे पण आता तर तुझं खेळायचं वय आहे म्हणे, तुझा खेळ बागड जरा मोठा हो वगैरे, मग ते कर जप वगैरे सगळं. नाही नाही म्हणे, मी नाही, मी क्षत्रिय आहे, मी एकदा ठरवलंय, मी ठरवलं म्हणजे करणारच. अरे पण आता एवढे ऋषीमुनी आहेत, एवढे संत सज्जन आहेत, ते कधीपासून तिथे तपाला बसलेले आहेत, त्यांना भगवंत नाही भेटला, तुला भेटेल. मला आईने सांगितलंय, माझा आईवर विश्वास आहे, मला आईने सांगितलं तुला भेटणार. बरं ठीक आहे, मग तू एक काम कर, तुला सगळ्या त्रिभुवनातील अढळपद प्राप्त होईल, पण तू आता इथे नको जाऊस. आता तू जा यमुनेच्या तटावर मधुवनात, जिथे भगवंत असतात, त्यांचा वास असतो. आणि मी तुला आता एक मंत्र देतो, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र, या मंत्राचा जप करत तू तपश्चर्या कर, म्हणजे गुरु भेटलेत त्याला, आणि जातो. आणि अशा प्रकारे त्या मधुवनात हा ध्रुव बाळ गेलेला आहे. आता इकडे उत्तानपदाकडे राजा नारद मुनी आलेले. तर राजा आता निराश झाला की बाळाला असं केलं. शेवटी तोही मुलगा आहे त्याचा, की काय करायचं आता, तो कुठे गेला असेल माझं बाळ. नारद मुनी म्हणतात, काही काळजी करू नकोस, तुझं बाळ व्यवस्थित आहे आणि तो चांगलं व्यवस्थित सगळं व्यवस्थित त्याची तपश्चर्या पूर्ण करून परत येणार आहे, तू काही काळजी करू नकोस. इकडे आता याची तपश्चर्या सुरू होते ध्रुवाची. आता त्याची तपश्चर्या कशी आहे की रोज खाऊन पिऊन बसायचं 10 मिनिटं, अशी नसते तपश्चर्या. काय खायचं काय नाही खायचं, कसं पाळायचं, कसं करायचं. 1 महिना फक्त तो कवट खातोय, नंतर दुसऱ्या महिन्यात फक्त बोरं खाल्लेली आहेत, तिसऱ्या महिन्यात फक्त झाडाची पानं खाऊन त्याने तपश्चर्या सुरू केली आहे, 4थ्या महिन्यात फक्त वाऱ्यावर राहिला आहे, नंतर फक्त पाणी घेतलं आहे, आणि आता 6वा महिना आल्यानंतर एका आसनावर त्याने बसून ध्यानधारणा, जो योग आपण काल ऐकला,
त्या योगाचं सामर्थ्य म्हणजे योगा सामर्थ्याने त्याने आता ती तपश्चर्या सुरू केली आहे. आता त्या ध्यानधारणामध्ये त्याने काय केलं, ध्यानधारणेमध्ये आपण इंद्रियांवर नियंत्रण करू शकतो. त्याने काय केलं आहे की जसं काल जसा अग्नी आता तिने प्रकट केला होता मातेने, तसं याने वायू सगळा जो वायू आहे तो आपल्या हृदयात घेतला आहे. कारण त्या ध्यानधारणेने ते भगवंताचं जे रूप आहे ते रूप आपल्या हृदयात त्याने स्थापन केलं. हे होऊ शकतं, जरी ऐकताना कधीतरी असं वाटलं तरी ते होतं. आणि त्याचा श्वास त्याने बंद केला, म्हणजे रोखून. आपण कुंभक रेचक करतो की श्वास रोखून धरलेला आहे आणि ते स्थान ते भगवंत त्याच्या हृदयात विराजमान झालेत. पण आता झालं असं की यांनी श्वास रोखून धरल्यामुळे देवांचे वगैरे श्वास रोकायला लागले. कोरोना झाला म्हणजे सगळ्यांना श्वासच घेता येईना. मग सगळे विष्णू भगवंताकडे गेले, काय झालं, वारा येत नाही, काय झालं, श्वास येत नाही, आम्हाला कसं तरी होतंय, काहीतरी होतंय, काय झालंय. काही घाबरू नका म्हणे, माझं एक छोटंसं बाळ आहे, भक्त आहे म्हणे, तो त्याने श्वास रोखून धरलाय आणि मला हृदयात ठेवलं, मी जातो त्याच्याकडे. त्याने भरपूर चांगली तपश्चर्या केली, मी जातो, त्याला दर्शन देतो, तो सगळं व्यवस्थित करेल, मग तुम्हाला सगळ्यांना होईल. आणि मग महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय. मग विष्णू भगवंत आलेत तिथे आणि ते समोर उभे राहिले. आता समोर उभे राहिल्यामुळे त्याच्या हृदयात जे त्याला दिसत होते ते समोर आलेत. मग आता त्याला हृदयात दिसत नाही, डोळे बंद केलेत आणि ते बघा, तुम्ही थोडं शांतपणे जरी 10 मिनटं 5 मिनटं डोळे बंद करून एकदम केलं ना, तर तुम्हाला जे दिसायचं ते दिसतं. कधी कधी काहीतरी वेगळंच दिसतं. तर त्याचे भगवंत त्याला दिसेनात, म्हणून त्याने डोळे उघडले, ते जे आत होते ते समोर आहेत सगुण रूपामध्ये. आणि खूप आनंद झाला त्याला. आता खूप बोलायचंय त्याला, खूप बोलायचंय, पण बोलायला कुठे येत आहे. 6 महिन्यात त्याला प्रसन्न झालेत. लहान बाळ आहे ते, इनोसेंट आहे, कारण त्याच्यामध्ये काहीच भेदभाव नाही आहेत. पण त्याला बोलताच येईना. आता मी काय बोलू, मला खूप स्तुती करायची आहे पण मला येतच नाही आहे. तेव्हा विष्णू भगवंतांनी स्वतःचा जो शंख आहे तो त्याच्या असा गालाला लावलेला आहे, असा छोट्याशा बाळाच्या. आणि तो गालाला लागल्या त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्याने खूप सुंदररित्या विष्णू भगवंताची स्तुती केलेली आहे. आता भगवंत म्हणतात, मला माहिती आहे तुला काय हवं आहे, तू कशासाठी काय केलं आहेस. कारण इथे कसं आहे की अर्थ बघतोय आपण. पण आता त्याला काय वाटतंय माहिती आहे का, मी जे केलं ते चुकीचं केलं. मी काहीतरी मागण्यासाठी देवाला तपश्चर्या केली, की असं काहीतरी मागायसाठी मी केलं आहे, ते कुठेतरी माझं चुकलं आहे असं त्याला जाणवतंय लहान बाळाला. तर ते म्हणतात तुला ते मिळणार आहे. ते अढळपद जे आहे ना, ते अढळपद कसं सांगितलं माहिती आहे का. तर मी फक्त त्याचा अर्थ सांगते श्लोकाचा. जे तेजोमय अविनाशी लोकांना आजपर्यंत कोणीही प्राप्त केलेलं नाही, ज्याच्या 4 बाजूंनी ग्रह नक्षत्र आणि तारांगण युक्त ज्योतिषचक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते की ज्याप्रमाणे धान्यमळणी खुंट्याच्या 4 बाजूनी बैल फिरत असतो. अवांतर कल्पापर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहतो, तसेच तारांगणासहित धर्म अग्नी कश्यप आणि शुक्र आदी नक्षत्रे तसंच सप्तर्षीगण ज्याची प्रदक्षिणा करतात, तो ध्रुवलोक मी तुला आता देणार आहे. किती सुंदर मिळालेलं आहे त्याला. ते तर तुला मिळणार आहे म्हणे, पण आधी माझं काम करायचं तुला. काय म्हणे, तर तुला परत राज्यात जायचं आहे, 36,000 वर्ष तुला राज्य करायचे. आता हे जे 36,000 वगैरे तुम्हाला जास्त वाटतील, पण त्या युगाप्रमाणे ते वर्ष असतात. आता आपल्या कलियुगात ही 36,000च्या ऐवजी 36 वर्ष होऊ शकतात. जर आता यात कदाचित 300-400 वर्षापूर्वी जर आजचा इतिहास लिहिला गेला, तर आपण काय म्हणू की नरेंद्र नावाचा एक राजा होता, तो गुजरातचा होता. त्यांना राम प्रसन्न झाला, त्यांनी रामाचं मंदिर बांधलं. राम प्रसन्न होण्यासाठी त्यांनी 13,000 वर्ष काय ते तपस्या केली. 13 दिवस होते. पण एक आपलं वाढत जातं की नाही, जसं मसाला मसाला लागत जातं, जसं आपल्याला भावतं तसं आपण सांगतो. कारण रामायण 200 आहेत, रामायण 200 प्रकारचे आहेत. पण ती खरं वाल्मिकी रामायण आहे आणि तुलसी रामायण, त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काय सांगितलेलं आहे. पण प्रत्येकाला राम जसा भावलाय तसं लिहत गेल्यामुळे पहिलं हे वेगळं राहतं आणि ते आपल्याला पटत नाही. असंच असतं, युगायुगाप्रमाणे हे 36,000 वर्ष तुला म्हणे राज्य करायचे. आणि अशा प्रकारे तो परत जो आला आहे आणि सांगतात की ती सुरुची आहे, तो उत्तम आहे, त्याचा यक्षांकडून त्याचा नाश होईल, त्याचा मृत्यू होईल. सुरुची पण त्याच्या विरहाने मरून जाईल आणि तुझा राज्यकारभार चांगला होईल. अशा प्रकारे सांगून मग तो जेव्हा परत येतो तेव्हा ध्रुव बाळाला अगदी हत्तीवर बसून त्याची मिरवणूक वगैरे राजा काढतो. आणि यथावकाश उत्तानपाद राजा त्याला राज्याभिषेक करून ध्रुवाला
राज्यावर बसून तो स्वतः वनात निघून जातो. मग ध्रुव जो आहे तो 2 विवाह करतो. वायूची कन्या इला आणि प्रजापतीची शिशुमार प्रजापती याची कन्या भ्रमी, याला उत्कल नावाचा पुत्र होतो. मग त्या उत्तम जो आहे त्याचा भाऊ, त्याचा विवाह नाही होत. पण एकदा काय होतं, जे यक्ष आहेत, यक्ष म्हणजे कुबेर हा यक्ष आहे, यक्षपती आहे. म्हणजे त्याच्यासारखे जे यक्ष आहेत, प्रत्येक दिशेला जे दिक्पाल दिलेले असतात त्यांना यक्ष म्हटलं जातं. तर या यक्षांच्या लढाईमध्ये ते यक्ष या उत्तमाला म्हणजे ध्रुवाच्या भावाला मारतात. ध्रुवाला राग येतो म्हणून ध्रुव या यक्षांबरोबर लढाई करतो आणि त्यांच्यावर चढाई करतो. घणासांग युद्ध होतं, भरपूर युद्ध होतं. तो काही थांबतच नाही ध्रुव. शेवटी ते पितामह येतात खाली, ब्रह्मदेव, कारण तो वडिलांचंही ऐकत नाही. मग पितामह येतात, ते सांगतात, अरे तू एवढा भक्त आहेस भगवंताचा, एवढ्या लहानपणी तू भगवंताची भक्ती प्राप्त केलीस, तुझ्या मनात असं येतं कसं की दुसऱ्यांची लढाई करावी म्हणून. मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकतंय. मग तो थांबतो. आणि शिवाय ब्रह्मदेव काय सांगतात, हे बघ, तू ज्या यक्षांबरोबर लढतोयस ना, त्यांचा जो प्रमुख आहे तो कुबेर आहे. आणि कुबेर कोण आहे माहिती आहे? महादेवांचा मित्र आहे. जर कुबेर लढाईत उतरला तर त्यांचा मित्र महादेवही येणार. मग तू काय करणार? असं सांगितल्यानंतर हा भक्त ध्रुवबाळ थांबले. प्रल्हादांना अजून वेळ यायला. ध्रुवबाळ थांबलेले आहेत. आणि मग कुबेराने बघितलंय की तो जे काही सांगतोय ते ऐकण्याची, ती आज्ञा पाळण्याची ह्याच्याकडे जी चांगली ह्याची योग्यता आहे. म्हणून कुबेराला खूप आनंद झाला आणि कुबेर त्याला बोलतो की तू खूप चांगला मुलगा आहेस, खूप चांगला राजा आहेस. लगेच सांगितलं तुला जेव्हा कळलं तेव्हा तू ऐकलंस, म्हणून मी तुझ्यावर खुश आहे. तुला काय वर पाहिजे तर तू माग. तेव्हा ध्रुवबाळ असा वर मागतो की हे जी माझ्या मनात जी असूया आली किंवा जे काही वैरभाव निर्माण झालं ते कधीही होऊ नये आणि मला सदा म्हणजे कायम माझ्या भगवंताची आठवण राहू दे आणि त्याचंच स्मरण करणं, त्याचं चिंतन करणं माझ्या हृदयात ती भावना निर्माण राहू दे. वैरभावाची भावना माझ्याकडे नसू दे आणि सदा अंतःकरणात भक्ती स्थिर राहू दे माझ्यात, असं मागितल्यानंतर मग पुढे खूप वर्ष हा ध्रुवाने राज्य केलेलं आहे. नंतर ध्रुवाचं जे पुढचं हे आहे वंश आहेत, त्याच्यानंतर उत्कर्ण वगैरे आहेत. मग नंतर याला असं सांगितलं की मृत्यूवर पाय देऊन ध्रुवाने स्वर्गप्राप्ती केलेली आहे. म्हणजे जे त्याचा अढळपद आहे तिथे गेलेले आहे. त्याच्या आईलाही तसंच उत्तम असं स्वर्गप्राप्ती झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यातनं काय बघायचं की ध्रुव म्हणजे कोण आहे, तर तो लहान बाळ आहे. तर लहान बाळ हे निरागस असतं, ब्रह्मानंदाचं रूप असतं, श्रीकृष्ण भगवंत असतो. आणि या भगवंताला जीव कसा आहे, जीव म्हणजे आपण आणि ते बाळ म्हणजे ते भगवंत. तर जीव जेव्हा ब्रह्मानंदाकडे जाऊ शकतो, म्हणजे जीवाला आपल्याला जेव्हा वाटतं, आपण म्हणजे जीव आहोत, तर जीवाला असं वाटतं की नाही मला ब्रह्मानंदाची प्राप्ती करायची, मला भगवंताची आरती करायची, भगवंताची भक्ती करायची, तेव्हा सुरुची मध्ये येते आणि सुरीची त्याला अडवते. म्हणजे कसं की तो स्वतः जातोय, म्हणजे ब्रह्मानंद आपल्याकडे येतोय, कृष्ण आपल्याकडे येतोय, स्वतः भगवंताची जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याकडे येते, पण सुरुची घालवते. म्हणजे आता उदाहरण सांगितलं तर एकादशी धरायची आहे, काय खायचं नाही, पण सुरुची खायला लावते. म्हणजे जो अडथळा आणणारा असतो, तो व्यत्यय जो येतो, ती सुरुची असते. म्हणून मग आपल्याला काही करता येत नाही. तर ते जाणलं पाहिजे. किंवा आता आपल्याला आपण कुठे चांगल्या मार्गाने किंवा आपल्या भगवंताकडे किंवा देवळात गेलो किंवा तपश्चर्याला बसलो किंवा साधनेला बसलो किंवा पूजा करता करता अतिशय सुंदर कांदे पोह्यांचा वास आला आणि असं वाटलं की हे पटकन आठवून तर समजायचं की सुरुची आलेली आहे आणि मग आपण जरा सावध व्हायचं. थोडक्यात तुम्हाला मी हे सांगितलं. नंतर काय माहिती आहे का, खूप त्याने सगळं आपल्या मुलाला वगैरे बसवलं राज्यावर. नंतर तो गंगा किनारी गेलेला आहे तपस्येला ध्रुव. आता तो गंगेचा जो खळखळाट होता त्याने त्याला व्यत्यय यायला लागला, म्हणून ध्रुव निघायला लागला. तर गंगा स्वतः म्हणाली की तू नको जाऊ, तू माझ्या इथेच थांब, मी शांत होते. म्हणून ऋषिकेशच्या इथे ध्रुवधाम आहे. तिथे बघा हरिद्वारची गंगा आणि ऋषिकेशची गंगा फरक दिसतो की नाही, बघितली का तुम्ही? ऋषिकेशची गंगा शांत आहे आणि हरिद्वारला असा खळखळाट आहे. काय त्याला म्हणतात आपण, पौडी, हरी की पौडी. तर अशा प्रकारे मग ध्रुवानंतर उत्कलनंतर वत्सर राजा झाला. वत्सरनंतर 6व्या पिढीमध्ये अंग नावाचा राजा झाला. अंग नावाचा राजा जो होता तो अतिशय धर्मनिष्ठ होता, प्रजादक्ष होता,
विष्णूंचा भक्त होता. हे सगळे राजे जे झालेले आहेत ना, सगळे विष्णू भक्त आहेत. चांगलं त्याने राज्यकारभार केला, पण त्याला संतती नव्हती. मग त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली. तो पुत्राचं नाव त्या वेन ठेवलं, वेन. आता हा जो वेन होता, हा वेन खूप वाईट होता. जसा कालचा धुंदुकारी होता, तसा हा वाईट वेन होता. तो काय करायचा, की म्हणजे असाच जसं असतं आपण म्हणतो ना, मोठ्यांची श्रीमंतांची पोरं लाडावलेली, तसं ते राज्यात त्याचा सगळा धुमाकूळ चाललेला असतो. अंगराजा बघतो. अंगराजाला असं वाईट वाटतं, की अरे पुत्र मागून तर घेतला. बघा ह्याच्यातून सारखं सारखं काय येतं, की जेव्हा मागून घेतो अट्टहासाने आपण, त्याचा आपल्याला त्रास होतो. आपल्याला काय मिळत नसलं आणि आपण काहीतरी नवस दिवस करून जेव्हा अट्टहासाने मागतो, तेव्हा ते थोड्या काळासाठीच असतं. ह्याचा अनुभव घ्या तुम्ही. तर त्याला वाईट वाटतं अंगराजाला आणि तो निघून जातो. तो निघून गेल्यामुळे काय होतं, आता वेनची जी आई आहे ती त्याला राज्यावर बसवते. तर असला राजा राज्यावर बसल्यावर कसं करायचं? मग आता त्याने सुरुवात केली स्वतःला देव मानायची. मग त्यांनी सांगितलं, न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा कचित. काही करायचं नाही, यज्ञयाग करायचं नाही, तप साधना करायची नाही, काही नाही. वेनाय नमः हा मंत्र म्हणा, म्हणजे मी देव आहे असं. अराजकता माजली. मग ऋषीमुनींनी मंत्रसामर्थ्याच्या द्वारे मंत्रसामर्थ्याच्या मार्फत त्याचा अंत केला. आणि त्या मंत्रसामर्थ्यामधून पृथू नावाचा राजा, म्हणजे पृथू हा महाविष्णूंचा अवतार आहे, 9वा अवतार आहे पृथूचा. मग पृथू प्रकट झाले आणि त्याला राज्यावर बसवलं गेलं. पृथू आणि अर्ची असं ते 2 दाम्पत्य, म्हणजे महाविष्णू आणि लक्ष्मी. मग या राजाचा राज्याभिषेक केल्यानंतर या राजाकडे सगळेजण प्रजा आले, की आम्हाला काहीच नाही आहे, सगळे पृथ्वीवर काय ते दुष्काळ पडला आहे, काही नाही आहे, धान्य नाही आहे, काही नाही आहे. तर धान्य देणारी तर पृथ्वी आहे, वसुमती आहे, वसुंधरा आहे. मग का नाही असं होत? मग तेव्हा तिला त्याने विचारलेलं आहे, की हे असं का होत आहे? किंबहुना असंही सांगितलेलं आहे, की तिचा वध करायला निघाला आहे पृथू. पण ती म्हणते, अरे गाईच्या रूपात, गाईला आपण पृथ्वीची उपमा दिलेली आहे. तेव्हा ती म्हणते, तू मला मारू नको, तू पहिलं ऐक तर माझी काय अवस्था झालेली आहे म्हणे. जेव्हा सगळे राजे वाईट उपजले, म्हणजे वेन राजा वाईटच होता की नाही, तर मग काय झालं शेवटी, माझी काही चूक नाही म्हणे, दैत्य निर्माण झाले भरपूर आणि या दैत्यांनी माझ्यातलं सर्व जे बीजधान्य होतं, चांगलं चांगलं उत्तमोत्तम बीजधान्य होतं, ते यज्ञासाठी पाहिजे म्हणून न्यायला सुरुवात केली. पण तो यज्ञ काही चांगल्या कर्मासाठी नव्हता आणि म्हणून मी काय केलं, ते सगळं माझ्या पोटात लपवून ठेवलं. आता मी देत नाही आहे कोणाला, म्हणून हे असं झालं, म्हणजे बंजर झाले, नापीक ओसाड जमीन झालेली आहे मी. तू एक काम कर, माझी मशागत कर, मग सगळं काही तुला प्राप्त होईल. याच्यामध्ये बरंच मोठं वर्णन आहे. ते असं सांगितलं आहे, की मशागत करून तू माझ्याकडून, म्हणजे वासरूच्या रूपाने गाई जशी दूध देते, तसं प्रत्येकजण वासरू बनलेलं आहे. म्हणजे कसं, जी पुन्हा निर्मिती झालेली आहे सगळी. म्हणजे उदाहरण एकच सांगते, की कोणी कोणाला वासरू केलं, कोणी कोणाचं पात्र केलं. म्हणजे तिने काय सांगितलं आहे, की म्हणजे प्रत्येकाला जे आता ऋषीमुनी आहेत त्यांनी बृहस्पतीला वासरू केलं आहे, मग श्रोत्ररूप पात्र घेतलं आहे, मग त्यांना वेदरूप दूध मिळालं आहे. म्हणजे कळलं, म्हणजे विषारी नागांनी काय केलं आहे, तर त्यांना विष मिळालं आहे. तर सगळ्यांना सगळं जे मिळणार आहे ते मी देते, म्हणजे पृथ्वीच देणारी आहे सगळं. अशा प्रकारे तिचं मशागत करून तिचं व्यवस्थित सगळीकडे, म्हणजे उत्तम प्रकारची त्याने भूमी समतल केली, नगर रचना केली, लहान मोठी गावं, वृक्ष, नद्या, पाणी यांची व्यवस्थित व्यवस्था केली आहे या पृथ्वीराजाने. कारण याआधी कसे राहायचे लोक, जिथे पाणी असेल तिथे राहायचे, कुठेतरी जंगलात राहायचे, कुठेतरी झाडाखाली राहायचे. तर असं वसवलंय, पृथ्वीला वसवलंय त्याने, पृथ्वीला सुंदर केलंय. म्हणून खरं तर पृथ्वीराजामुळे आपण पृथ्वी म्हणतो. पहिलं नाव वसुंधरा आहे, वसुमती आहे, भूदेवी आहे. पृथ्वीराजाने जेव्हा तिचा सगळं व्यवस्थितपणे उद्धार केला, तेव्हा पृथ्वी असं नाव तिला मिळालं. नंतर याच राजाने 100 अश्वमेध यज्ञ केले. आता 100 अश्वमेध, तिथे त्यावेळेची प्रथा काय असायची त्या युगातली, की जो 100 अश्वमेध यज्ञ करेल, अश्व म्हणजे अश्व सोडला जायचा, त्या अश्वाला कोणी अडवलं तर त्याच्याशी लढाई करायची, जिंकायचं, तर त्याला इंद्रपद मिळत असेल. तर इंद्रपद मिळत असेल, मग इंद्राला भीती वाटते माझं पद जाईल,
प्रत्येक वेळी असंच झालेलं आहे. ज्या राजाने अशी यज्ञ केलेत त्या ठिकाणी इंद्राने त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. तर इंद्राने काय केलं, त्याचा घोडा पळवला आणि ऋषींच्या आश्रमात नेऊन ठेवला. ऋषींना कळलं की अरे तो पृथू अश्वमेध करतोय, तर आपल्या पुत्राला सांगितलं जा तो घोडा नेऊन दे, नाहीतर त्याचा यज्ञ होणार नाही. असं 2-3 वेळा झाल्यानंतर राजाला कळलं की हा इंद्र असं असं काहीतरी करतोय. तर राजाला राग आला. तर म्हणे इंद्राला सांगितलं तू तुझ्या राज्यात राहा ना, मी आलोय का तुझ्याकडे, मी यज्ञ करतोय माझ्यासाठी, आणि तू जर आला नाही तर तुला खाली आणायला मी कमी नाही करणार. आणि शेवटी पृथ्वीराजा निघाला धनुष्य वगैरे घेऊन. तेव्हा ते जे ब्राह्मण होते, जे ऋषीमुनी होते, त्यांनी सांगितलं की तू नाही जाऊ शकत, कारण तू यजमान आहेस. आता आचारसंहिता सुरू झाली आहे तुझी, त्यामुळे यज्ञाला बसणारा यजमान जो आहे तो लढाई करू शकत नाही. थांबा म्हणे, तुम्हाला कोणाला आणायचं आहे, आमच्याकडे मंत्र सामर्थ्य तेवढं आहे, त्याला आणायचं ना, त्याला तसंच आम्ही खाली ओढून आणतो. हे जेव्हा कळतं तेव्हा इंद्राला कळतंय की यांनी जर मंत्र सामर्थ्यांनी जर मला खाली नेलं तर माझं काही खरं नाही. त्यापेक्षा मग इंद्र विष्णू भगवंताकडे जातो आणि मग विष्णू भगवंत इंद्राला घेऊन पृथ्वीराजाकडे आलेले आहेत. खरं तर हा पृथ्वीराजा इंद्रपदासाठी यज्ञ करतच नव्हता. मग जेव्हा विष्णू भगवंत म्हणतात की तुला स्वर्गप्राप्ती हवी आहे का, तुला काय हवं, इंद्रपद हवं आहे का, नाही नाही म्हणे मला ह्याच्यातलं काहीच नको आहे म्हणे. मग तू असं समज की हा तुझा 100 यज्ञ पूर्ण झाले, मग तुला काय हवं आहे. तर म्हणे मला तसं काहीच नको आहे. तर त्याने काय मागितलं की मला स्वर्गामध्ये काय आहे की स्वर्गामध्ये तुमचं गुणगान होत नाही, तुमची कथा होत नाही, कीर्तन होत नाही, काहीच होत नाही, तुमचं दर्शन होत नाही. मला असं पाहिजे की मला 100,000 कान द्या म्हणे. त्या कानामध्ये ज्यांनी मी तुमची लीला, तुमचं चरित्र, तुमचं गुण, तुमचं कीर्तन, तुमची कथा ऐकली, मला एवढंच पाहिजे म्हणे, मला बाकी काही नको आहे, असं पृथ्वीराजाने मागितलं आहे. मग नंतर मग इंद्र आणि पृथ्वीराजा यांची मैत्री झालेली आहे. आणि मग पृथ्वीराजाने परत ते यज्ञ पूर्ण केल्यानंतर बरीच वर्ष त्यांनी राज्यकारभार केला.